मुळातच आपण ज्या क्रायटेरियामध्ये बसायचो, जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला त्या क्रायटेरियामध्ये फक्त 15,000 ते 17,000 रुपये मिळायचे. पहिल्यांदा कोकणाला 22,000 रुपये मिळाले पर हेक्टर. ही फक्त विम्याची रक्कम जी वाढवण्यात आली आहे ती रक्कम आहे. साहेबांचं भाषण जर आपण व्यवस्थित ऐकलं असेल, सन्मान्य फडणवीस साहेबांचं, अजून काय मदत ते जाहीर करणार आहेत, पण ते मापदंड काय आहेत, जिल्हा प्रशासनाकडून वरती त्यांना जी काही इन्फॉर्मेशन जाते, माहिती जाते, त्या आधारावर पुढची मदत ते जाहीर करणार आहे. आपलं जेवढं क्षेत्र आहे आणि जेवढे आपले महसूल सर्कल आहेत त्यापैकी 80% ह्या विम्याची रकमेतून आपण ती कव्हर करतोय. जी राहते ती उर्वरित जी आपण पॅकेजच्या स्वरूपामध्ये आणतोय त्याच्यामध्ये कव्हर होणार. राजू शेट्टी साहेबांना ह्याच्यामधला कुठला विषय कळला नसेल तर मी लिहून पाठवतो त्यांना, किंवा मी त्यांच्याशी फोनवर बोलतो. पण असं कुठेही नाही. आम्ही स्थानिक आमच्याही काही मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये शेतकरी संपर्कात आहेत, ते समाधानी आहेत. आणि अजून जे काही वाढीव आम्ही सरकारकडे मागितलंय ते आता काही दिवसात आपल्याला जाहीर होईल. राजू शेट्टीने एक आरोप केलाय, नारायणराणे जेव्हा विरोधी पक्षनेते होते त्यावेळी ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांची भांडायचे, मात्र आताचे लोकप्रतिनिधी कमी पडतात असं एक त्यांनी आरोप केला आणि वर्षा बंगल्यावर धडक देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते काय करतील ते त्यांना माहीत. मी काय त्यांच्या भानगडीत पडत नाही. मुळातच त्यांना सिंधुदुर्गात यावं लागलं, आंदोलन करावं लागलं म्हणजे इथे विरोधक किती दुबळे झालेले आहेत, इथे काही किंमतच संपलेली आहे विरोधकांची, असं ह्याच्यातून निष्पन्न निघतो. सिंधुदुर्गात आता विरोधकांना काही किंमत नाही ह्याचाच अर्थ होतो तो. आता राजू शेट्टी ह्याच्यावरती काय स्टँड घेत आहेत हे त्यांना माहीत. मी त्यांच्या स्टँडवर मी काय बोलू इच्छित नाही. ते जेव्हा करतील, काय बोलतील, त्याच्यावरती बघू ते काय करतायत ते. पण जे ते सांगतायत ते खोटं आहे. जी मदत मिळालेली आहे ती आम्ही तुम्हाला ऑन पेपर दाखवू शकतो, किती पैसे मिळाले तुम्हाला शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दाखवू शकतो. आता त्याच्या पलीकडे त्यांना वाटतं की हे अमुकच रक्कम मिळाली पाहिजे, तर त्यांनी तशी जाहीर करावी की तुम्हाला कुठली अमुक रक्कम तुम्हाला हवी आणि कुठल्या हेड खाली हवी आहे, हे जाहीर करावं आंदोलन करण्यापेक्षा.